नमस्कार. माय महानगरच्या लाईव्हमध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो. आपण पाहतोय आज सुनावणी जी आहे ती पार पडलेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. साधारणतः आपण पाहायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातली ही सुनावणी होती. एकंदरीत नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसंदर्भातील असेल किंवा अनेक निवडणुका आगामी काळामध्ये पार पडणार आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आजची निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आजची सुनावणी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची होती आणि ती पार पडलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत कायदे अभ्यासक विश्वनाथ गरुड सर आहेत. सर तुमचं स्वागत आहे. साधारणतः आपण पाहतोय नुकताच मागच्या काही दिवसांपूर्वी एक सुनावणी पार पडली आणि त्यानंतर आज सुनावणी पार पडत आहे आणि या सुनावणी दरम्यान जी नगर परिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांवरती जी टांगती तलवार होती ती आता आपल्याला बाजूला झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि निवडणुकांचा कार्यक्रम आता एकंदरीत आपण पाहतोय तो सुरू राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची स्थगिती नाहीये. कसं पाहतायत सर? अ, वैभव, तू म्हणतो ते एकदम बरोबर आहे. आज जी सुनावणी झाली त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पहिली गोष्ट म्हणजे हं, कुठल्याही निवडणुकीला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अ, पहिल्यांदा म्हणजे नगरपालिका, नगरपंचायती, त्यानंतर जिल्हा परिषदा, हं, पंचायत समित्या आणि नंतर हं, महापालिका असे जे वेगवेगळे हं, वर्ग आहेत त्या सगळ्यांपैकी कुठल्याही हं, निवडणुकीला स्थगिती दिलेली नाहीये. हे हं, सर्वात खूप महत्वाची गोष्ट आहे, की कुठलीही निवडणूक स्थगित झालेली नाही आहे. ज्या हं, निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता, म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर नगरपंचायती आणि नगर परिषदा, तर ह्यांचा जो कार्यक्रम आहे तो हं, जाहीर झाला होता आणि सध्या त्याचा प्रचार सुरू आहे. राज्यात जिथे-जिथे हं, होतोय. मी 288 ठिकाणी, या दोन्ही मिळून 288 ठिकाणी तो प्रचार सध्या सुरू आहे. तर हं, सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा जो पहिला भाग आहे तो असा आहे, की जिथं हं, राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे, म्हणजे नगर हं, पंचायती आणि नगर परिषदा. हं, इथं जिथं 50% पेक्षा जिथं जास्त रिझर्व्हेशन झालेलं आहे, त्या हं, निवडणुकीचं जे निकाल असतील ते डिपेंड असतील किंवा त्याचा अर्थ म्हणजे त्याचा जो फायनल रिझल्ट असेल सर्वोच्च न्यायालयाचा, तो काय येतो त्याच्यावरती हा निकाल डिपेंड असेल. म्हणजे जिथं 50% आत रिझर्व्हेशन आहे, तिथं काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तिथं 3 डिसेंबरला मतमोजणी होईल आणि त्या हं, मतमोजणीप्रमाणे तो निकाल येईल. जिथं असं झालेलं हं, आहे, की एक 50% वर आरक्षण गेलेलं आहे, तर तिथं पण हं, निकाल जाहीर होतील, सगळ्या गोष्टी होतील. पण आता हं, जी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे ना, त्या सुनावणीचा काय निकाल येतो, तो हं, निकालावरती ह्या 50% वर जिथं आरक्षण गेलेलं आहे, तिथल्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल हा त्याच्यावरती अवलंबून असेल. हं, म्हणजे तो हं, फायनल असणार नाही. तो फायनल कधी होईल हं, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाचा ह्या सगळ्या प्रकरणातली फायनल किंवा अंतिम सुनावणी होऊन अंतिम निकाल येईल, त्याच्यावरती हा हं, निकाल अवलंबून असेल. मग तो निकाल काय येईल हे आपल्याला माहीत नाहीये. ती सुनावणी अजून हं, किती महिने चालेल हे पण आपल्याला माहीत नाहीये. हा झाला हं, एक त्यातला भाग. म्हणजे जिथं राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा हं, कार्यक्रम जाहीर केला आहे, त्या हं, संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय, की बाबा तिथल्याही कुठल्याही निकालाला किंवा निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती दिलेली नाही. हा झाला एक हं, भाग. हं, दुसरं असं हं, आहे, की जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या आणि महापालिका यांचा राज्य निवडणूक आयोगाने अजून कार्यक्रम जाहीर केलेला नाहीये. त्याचा कार्यक्रम हं, जाहीर करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे, पण कार्यक्रम अजून जाहीर केलेला नाही. कार्यक्रम म्हणजे प्रक्रिया म्हणजे काय सुरू आहे, तर आपण बातम्यांमध्ये हं, वाचत असू, तर राज्य निवडणूक आयोगाकडनं प्रभागनिहाय हं, मतदार याद्यांसंदर्भातल्या हरकती मागवण्यात येत आहे. मग त्यामध्ये काही त्रुटी आहे, त्यामुळे त्याला म्हणजे तुम्ही हरकती मागवण्याला मुदतवाढ दिलेली आहे. हे सगळ्या प्रक्रिया ज्या हं, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्या अगोदरचे ज्या गोष्टी करायच्या असतात, त्या सगळ्या आता सुरू आहेत. पण निवडणुकीचा हं, कार्यक्रम जाहीर केलेला नाही. तर सर्वोच्च न्यायालयाने हं, असं म्हटलेलं आहे आज, की जिथं हं, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही, जिथं अजून राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही. तिथं जर का असं होत असेल 50% वर तुमचं आरक्षण जात असेल, तर मग तिथं हं, निवडणुका तुम्ही जाहीरच करू नका. हं. जिथं असं आहे, की जिथं 50% आतच आरक्षण आहे. बरोबर. बरोबर. तर तिथं हं, मात्र तुम्ही निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून आमची आधीची जी ऑर्डर होती, म्हणजे जी मूळ ऑर्डर त्यांनी काढली होती, की 6 मे 2025 ला काढली होती, की ज्यामध्ये त्यांनी हं, म्हटलं होतं, हं, की 4 महिन्यामध्ये तुम्ही इलेक्शन्स या घ्या आणि नंतर त्याच्यावरती जी पुढची सुनावणी झाली, त्यात त्यांनी स्पेसिफिक डेट दिली होती, की 31 जानेवारी हं, 2026 हं, पर्यंत तुम्ही हा निवडणुकीचा कार्यक्रम संपवा.
तर हं, आज सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्टपणे म्हणलेलं आहे, की जिथं 50% आतच आरक्षण राहणार आहे, तिथला हं, निवडणुकीचा कार्यक्रम आम्ही जी आधी ऑर्डर दिली होती, त्या ऑर्डरप्रमाणे हं, तुम्ही तो निवडणूक घेऊन टाका. म्हणजे हं, सर्वोच्च न्यायालयाने स्पेसिफिकली किंवा कॅटेगोरिकली सांगितलेलं आहे, की उगाच अननेसेसरी आम्हाला कुठल्याही निवडणुकीला स्थगिती द्यायची नाही. हा खूप हं, स्पेसिफिक हं, वर्ड आहे, की अननेसेसरी कुठलीही गोष्ट म्हणजे कुठली निवडणूक आम्हाला स्थगित करायची नाहीये. जिथं हं, 50% आत आरक्षण आहे, म्हणजे आरक्षणाची मर्यादा पाळली जाते 50% ची, तिथला निवडणुकीचा कार्यक्रम तुम्ही वेळेत घ्या आणि वेळेत तो पूर्ण करा. मग आता तो 31 हं, जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण करणं हे राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे. आता जिथं हं, हं, 50% च्या वर जातंय आरक्षण, तर तिथल्या हं, निवडणुकी तुम्ही आता घेऊ नका. कारण ती 50% च्या वर आरक्षण जाते. मग त्याचा जो काही हं, निवडणुकीचा कार्यक्रम असेल, तो परत सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी चालू आहे ना, की आरक्षणासंदर्भातली आणि ती सुद्धा ओबीसी हं, आरक्षणासंदर्भातली, त्याचा जो अंतिम हं, निकाल येईल त्यानंतर तुम्ही तिथले इलेक्शन्स तुम्ही घेऊ शकता. पण जिथं 50% च्या आत आहे तिथं काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जर का महापालिकांचा विचार केला तर फक्त 2च महापालिकांसंदर्भात हा प्रश्न येईल. अन्य कुठल्याही हं, महापालिकांना हा प्रश्न येणार नाही. त्यामुळं हं, 29 महापालिकांच्या निवडणुका ड्यू आहेत किंवा होणं अपेक्षित आहे. त्यापैकी हं, 27 महापालिकांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाला निर्धारित वेळापत्रकानुसार म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्धारित वेळापत्रकानुसार 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण कराव्या लागतील. आता त्या 31 जानेवारी हं, 2026 पूर्वी पूर्ण होतील का? तर ह्याबाबत मी हं, वैयक्तिक साशंक आहे. कारण हं, निवडणुकीचा कार्यक्रम म्हणजे आता ज्या पद्धतीने हा सगळं निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वीच्या ज्या गोष्टी आता सुरू आहेत, हं, त्यामध्ये हं, हं, चालू हं, असलेला गोंधळ आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता मला हं, वैयक्तिक वाटत नाही, की तो 31 जानेवारी 2026 पूर्वी हा सगळा कार्यक्रम पूर्ण होईल. तो कदाचित हं, हं, फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत पण पुढे जाईल. पण ह्या हं, निवडणुका जिथं 50% च्या आतच आरक्षण बसतंय म्हणजे हं, इतर मागासवर्ग ओबीसी, अनुसूचित जाती आणि हं, अनुसूचित जमाती यांना आरक्षण देऊन ते 50% च्या आतच बसते. तिथल्या हं. निवडणुका म्हणजे राज्य निवडणूक आयोगाला निर्धारित वेळापत्रकानुसार घ्याव्याच लागणार आहेत, असं सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्टपणे म्हटलेलं आहे. वैभव.